जयनाथ महाराज. आपल्या नवनाथ मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण नवनाथांचा उगम जाणला. दुसऱ्या भागात त्यांची नावे, कार्य आणि शक्ती पाहिल्या. आता या तिसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत नवनाथांच्या दिव्य सिद्धी, त्यांचे मंत्र आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा आध्यात्मिक उपयोग. तर नवनाथ सिद्धी म्हणजे काय? नवनाथांनी मिळवलेल्या सिद्धी म्हणजे साधनेतून प्राप्त अलौकिक शक्ती. ही शक्ती मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तप, योग, ध्यान, प्राणायाम, मंत्र साधना केली. सिद्धी म्हणजे मनावर पूर्ण नियंत्रण, शरीरावर नियंत्रण, पंचतत्वावर अधिकार, प्राणशक्तीवर प्रभुत्व, सूक्ष्म स्थूल दोन्ही अवस्था पाहण्याची शक्ती. ही सिद्धी सामान्यासाठी नाही, त्या साधना, शुद्ध मन आणि भक्तीचा परिपाक आहे. तर नवनाथांच्या सिद्धी एक एक करून पाहूया. तर पहिले मच्छिंद्रनाथांच्या तंत्रसिद्धी. तंत्रज्ञान, कुंडली जागरण, मंत्रशक्ती, मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण मिळवणे, इच्छाशक्ती मजबूत करणारी सिद्धी. तर दुसरे गोरक्षनाथ, त्यांचा हठयोग आणि देहसिद्धी. त्यामध्ये नाडी शुद्धी आणि प्राणायाम, देह हलका सूक्ष्म करण्याची शक्ती, रोगनाशक प्राणशक्ती, कुंडलिनी पूर्ण नियंत्रण. गोरक्षनाथाच्या मार्फत लाखो लोक प्राणायाम शिकतात. तिसरे जालिंदरनाथ, अग्नितत्व सिद्धी. अग्नितप, अंगावर अग्नी नसतानाही प्रचंड उष्णता निर्माण करणे, भिंती, संताप, नकारात्मकता जाळून टाकणे. चौथे खांडितनाथ, अमरत्वाचे रहस्य. देहातील पेशी दीर्घकाळ जिवंत ठेवणे, आयुष्य वाढणारी साधना, तंत्र उपचार सिद्धी. पाचवे नागनाथ म्हणजे जलवायू तत्व सिद्धी. जलावर नियंत्रण ठेवणे, वायुरूप धारण करण्याची क्षमता, मन शांत करणारी शक्ती. हे नागनाथामध्ये आहे मिळालेली सिद्धी आहे. तर त्याने भंडारीनाथांची वैराग्य सिद्धी. माया, मोह, लोभ यावर विजय मिळवणे, भावनिक नियंत्रण, मानसिक शक्ती वाढवणे. तर सातवे चरपटीनाथ, कष्ट सहन करण्याची सिद्धी. त्यामध्ये त्यांनी वेदना न जाणवणे, शरीर मन स्थिर ठेवणे, ध्यानात पूर्णपणे विलीन होणे. आठवे गहिनीनाथ, सहज योग सिद्धी. तर त्यांची भक्ती, योग, ज्ञान यांचे संतुलन, आध्यात्मिक मार्ग सोपा करणे, मन शुद्ध करणारी शक्ती आहे. मग नववे रेवणनाथ, त्यांची औषधी सिद्धी आणि तप शक्ती. तर त्यामध्ये लोकांच्या रोगावर उपचार, देहशुद्धी, मनशुद्धी, तपातून प्रबल ऊर्जा प्राप्त करणे. तर नवनाथांचे मंत्र आणि आध्यात्मिक उपयोग. नाथ संप्रदायात मंत्रांचा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. साधक बहुधा हा मंत्र जपतात. ओम श्री नवनाथाय नमः. हा मंत्र मन शांत करतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो, आत्मविश्वास वाढवतो, साधनेला गती देतो. दुसरा शक्तिशाली मंत्र जय गोरक्ष जयनाथ. हा मंत्र सकट, भीती आणि मानसिक अशांतता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. दैनंदिन जीवनातील नवनाथ उपासनेचे फायदे. नवनाथांची उपासना केल्याने मन स्थिर होते, राग, भीती, ताण कमी होतो, कामात एकाग्रता वाढते, नकारात्मकता विचार दूर होतात, आत्मविश्वास प्रचंड वाढतो, आध्यात्मिक प्रगती होते. फक्त 5-7 मिनिटाचा मंत्र जप मनाला बदलून टाकतो. नवनाथ ही फक्त नावे नाहीत, ते सिद्धीचे रूप, शक्तीचे स्वरूप आणि अध्यात्माचा दिव्य मार्ग आहेत. या 3 भागातून आपण त्यांची उत्पत्ती, कार्य, मंत्र, सिद्धी आणि शक्ती जाणून घेतली. पुढे हवे असल्यास नवनाथांच्या कथा, प्रत्येक नवनाथांच्या दैवी चमत्कार, गोरक्षनाथांचं प्राणायाम, नवनाथ ध्यान पद्धत असे पुढील भाग तयार करून देऊ शकतो. जय नाथ महाराज, जय गोरक्षनाथ.